दिव्य मूर्ती मुंबईच्या राजाची वर्ल्ड रेकॉर्डमध्येही राजाच्या या भव्य दिव्यतेची नोंद कधीच झालेली आहे. लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू व्हायला यंदा उशीर झालेला आहे. विशेष तराफ्याची व्यवस्था लालबागच्या राजासाठी यंदा करण्यात आली. दिव्य मूर्ती विसर्जनासाठी समुद्रात नेत असताना विशेष तराफा असायचा, मात्र बोटीचाही वापर करावा लागायचा. यंदा मात्र बोटीचा वापर करण्याची गरज नाही. लालबागच्या राजासाठी विशिष्ट पद्धतीचा तराफा गुजरातमधून बनवून घेतला आहे आणि त्यावरूनच राजाला विसर्जित केलं जाणार आहे. या तराफ्यावर विशिष्ट पद्धतीनं फवाऱ्यांचीही व्यवस्था करण्यात आली. विसर्जना वेळेला हे फवारेही सुरू होतील. कॅप्टनच्या मदतीने हा तराफा हळूहळू समुद्रात जाईल. दुसरीकडे मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाली आहे. राजाचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्त रस्त्याच्या दुतर्फा उभे आहेत. जसजशी राजाची मिरवणूक पुढे मार्गस्थ होते, जोरदार जयघोष सगळ्याच गणेश भक्तांकडून होतोय. मुंबईचा राजा, लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईतील 3 महत्त्वाचे गणपती बाप्पा. तरी मुंबईकर म्हटलं की सगळेच उत्सव मोठ्या थाटामाटा जल्लोषात साजरे करतात आणि गणेश उत्सव म्हटलं की मुंबईकरांचा जीव की प्राण. आणि त्यातही मुंबईचा राजा, लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या तिन्ही बाप्पांच्या विसर्जन मिरवणुका म्हणजे मुंबईकरांसाठी पर्वणी असते. आगमन आणि विसर्जन मिरवणुकीमुळे संपूर्ण मुंबईतली तरुणाई लालबाग परिसरात लोटलेली असते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.